नमस्कार मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांची भरपूर विद्यार्थ्यांची आपल्याकडे ही होते कमेंट होते की सर तुम्ही बोर्ड चेंज करा वगैरे. तर आपण काय केलेलं आहे, आता हा बोर्ड काय केलेला आहे, चेंज केलेला आहे. हा नवीन व्हाईट बोर्ड आपण काय केलेला आहे, आणलेला आहे. आता आपल्याला टॉपिक बघायचा आहे तो कोणता, आज टॉपिक बघायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न. काही जणांच्या कमेंट मी मला भरपूर वेळा आले होते की काय करा सर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक काय करा घ्या. तर आजपासून आपण हा काय करणार आहे, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा आज काय करणार आहे आपण पाहणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक बघण्याच्या आधी आपल्याला काही समजून घ्यायचे आहेत, काही गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. मग या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात आपल्याला एक मंत्रालय जे आहे ते महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं मंत्रालय आपल्याला माहीत पाहिजे ते म्हणजे कोणते, मोस्पी मिनिस्ट्री आपण म्हणतो. मोस्पी काय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. मोस्पी मंत्रालयाचा लॉंग फॉर्म काय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. म्हणजेच काय, सांख्यिकी मंत्रालय सुद्धा कॉमनली काय म्हटलं जातं याला, ह्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय किंवा असं सुद्धा म्हटलं जातं कोणत्या, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन याला. आता मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आहे, ह्याच्या अंतर्गत बघा काय काय येतं आपल्याला समजून घ्यायचं आहे. ह्याच्या अंतर्गत दोन महत्त्वाचे गोष्टी येतात, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन किंवा सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. आता सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय याच्या अंतर्गत पहिली जी बॉडी येते ते लक्षात घ्या, असून द्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, नॅशनल NSO, जिला आपण काय केलं जातं, NSO म्हणून ओळखलं जातं. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस काय, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय काय येतं, NSO कशाच्या अंतर्गत येतं, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये दोन बॉडी परत येतात. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या अंतर्गत दोन कोणत्या, एक CSO आणि दुसरी कोणती, NSSO. जी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय आहे त्याच्या अंतर्गत जी CSO येते, CSOचा लॉंग फॉर्म काय, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस, राष्ट्रीय आपलं केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. आणि दुसरी आहे ती कोणती, NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, NSSO. त्यालाच काय म्हटलं जातं, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. आता ही जी CSO आहे, CSOचं काम काय बघा, CSO आहे काय करतं, GDP मेजर करण्याचं काम करतं. म्हणजे GDP असेल, GSDP असेल, IIP काढण्याचं काम करतं. ASI हे आपण बघणार आहोत हळूहळू, स्टेप बाय स्टेप काय आहे नेमकं आपण समजून घेणार आहोत. CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स असेल, परत आर्थिक जनगणना सुद्धा कोण करतं, हे करण्याचं कॅल्क्युलेट CSO करतं. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस काय, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. आणि 7वी जनगणना झाली होती. 7वी जनगणना कधी झाली होती, आर्थिक जनगणना 2019ला घेण्यात आली होती. आता NSOचं काम काय आहे, NSOचं काय आहे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. सर्वे वगैरे करण्याचं काम करतं, किंवा ही जी CSOला GDP साठी GSDP साठी जो डाटा लागतोय तो सगळा काय करण्याचं, प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, हे NSSO करतं. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस काय करतं, हे CSOला डाटा प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, सगळा सर्वे वगैरे करून. हे काम कशाचं आहे, NSSOचं आहे. म्हणजे हे झालं की राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंतर्गत ह्या दोन बॉडी कोणत्या, CSO आणि NSSO विषयी. दुसरं जे आहे ते म्हणजे बघा कार्यक्रम अंमलबजावणी विंग. कार्यक्रम अंमलबजावणी विंग. आता ह्याच्या अंतर्गत एक योजना येते बघा, कोणती, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. ही योजना 1993 पासून काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. आता बघा ही योजना जी मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम आहे किंवा खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना आहे, 1993ला सुरू करण्यात आली. ह्या योजनेअंतर्गत काय केलं जातील, प्रत्येक खासदाराला त्यांच्या स्थानिक भागासाठी, तिथल्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी काय केले जातील, दरवर्षी किती, 5 करोड रुपये दिले जातील. मग हे 5 करोड रुपये ते काय करतील, त्यांच्या भागामध्ये, त्यांचा जिल्हा असेल, डिस्ट्रिक्ट असेल, तिथल्या विकासाच्या कामासाठी, स्थानिक भागातल्या विकासाच्या कामासाठी काय केले जातील, खर्च केले जातील. आता सपोज जर राज्यसभेमध्ये जो हे केलेला आहे, निवडून दिलेला खासदार असेल, तर तो त्याच्या राज्यामध्ये कुठल्या बी जिल्ह्यासाठी तो काय करू शकतो, खर्च करू शकतो. लोकसभेचा असेल तर तो काय करेल, त्याच्या पर्टिक्युलर मतदारसंघामध्ये तो काय करेल, खर्च करेल. आता दुसरं म्हणजे जो नामांकित खासदार असेल, जो काय आहे नामांकित, नेमणूक केली, राष्ट्रपतीने नामांकित केलेला आहे, तो काय करेल, संपूर्ण भारतामध्ये त्याला ज्या आवडेल त्या डिस्ट्रिक्टमध्ये काय करेल, तो त्याचे 5 करोड काय करेल, तिथल्या विकासाच्या कामासाठी काय करू शकतो, खर्च करू शकतो. म्हणजे हे योजनेच्या अंतर्गत किती रुपये, दरवर्षी 5 करोड दिले जातात. नंतर 20 कलमी कार्यक्रम आणण्यात आला. दुसरी गोष्ट, 20 कलमी कार्यक्रम कधी, 2006 मध्ये आणण्यात आला. आता हा 20 कलमी कार्यक्रम 2006 मध्ये आणण्यात आलेला आहे. हा 20 कलमी कार्यक्रम म्हणजेच एक प्रकारे
जे वेगवेगळ्या योजना इम्प्लिमेंट केल्या जातात त्या योग्य प्रकारे इम्प्लिमेंट दारिद्र्याच्या संदर्भात असतील, बाकी इतर योजना असतील, हे योग्य प्रकारे इम्प्लिमेंट होतात का नाही हे बघण्याचं काम काय करण्यासाठी कोणता हा 20 कलमी कार्यक्रम आणण्यात आला. कधी 2006ला हा 20 कलमी कार्यक्रम आणला. नंतर दुसरा इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग, प्रोजेक्ट मॉनिटरिंग, हे काही एवढं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. असे हे 3 गोष्टी कशाच्या येतात, कार्यक्रम अंमलबजावणी शाखेच्या अंतर्गत किंवा प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन विंगच्या अंतर्गत काय होत्यात, हे 3 गोष्टी येतात. म्हणजे बघा आपल्यासाठी समजून घेण्यासाठी GDP समजण्यासाठी आपल्याला माहिती आहे GDP कॅल्क्युलेट करण्याचं कोण काम करतं, आपल्याला बघायचा आहे टॉपिक, तो टॉपिक बघायचा आहे म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तो बघत असताना CSO विषयी आपल्याला माहिती पाहिजे. CSO विषयी माहिती करून घेण्यासाठी आपल्याला हे मंत्रालय माहीत पाहिजे. कोणतं, मिनिस्ट्री ऑफ स्ट्रॅटेजी, सांख्यिकी मंत्रालय. सांख्यिकी मंत्रालयाच्या अंतर्गत जे आपण बघितलं NSOच्या अंतर्गत 2 गोष्टी कोणत्या, CSO आणि NSSO, ह्याच्याविषयी आपण आता काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. नंतर आणखी एक आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बघा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाविषयी बघायचं, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन. ही जी कमिशन आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन, ही जी स्थापना कधी करण्यात आली होती, 2005ला ही काय करण्यात आलेली आहे, आणण्यात आली होती. कोणती, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन किंवा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. ही घटनात्मक नाही, वैधानिक सुद्धा नाही. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हा कुठं घटनेमध्ये लिहिलेला नाही आणायचा म्हणून, किंवा कुठं संसदेमध्ये कायदा वगैरे करून पास करून वगैरे काय आणण्यात वगैरे आलेला नाही. म्हणजे घटनात्मक नाही आणि वैधानिक देखील नाही. आता हा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आहे, ह्याच्यामध्ये एक पार्ट टाइम अध्यक्ष असतो. एक कोण असतो, अध्यक्ष असतो. तो कसा असतो, पार्ट टाइम असतो. 4 पार्ट टाइम सदस्य असतात. नीती आयोगाचा जो सेक्रेटरी आहे तो बी ह्याच्यामध्ये काय असतो, सदस्य असतो. म्हणजे असे टोटल किती, 6 सदस्याची बॉडी आहे कोणती, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. आता पहिली गव्हर्निंग काउन्सिल होती कशाची, NSSOची. ही NSSO आपण बघितलं ना, ह्याची एक गव्हर्निंग काउन्सिल होती, त्या प्रशासकीय परिषद, हिला रिप्लेस करून काय करण्यात आला, हा राष्ट्रीय सांख्यिकी आयोग आणण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात समजलं हे मंत्रालय कोणतं, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, मोस्पी मिनिस्ट्री किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री, ह्याच्याविषयी आपण काय केलं, थोडक्यात बघितलं. आता हे बघितल्यानंतर आपल्याला जायचं आता GDP कडे. GDP कोण कॅल्क्युलेट करतं, आताच मी सांगितलेलं आहे. 2 गोष्टी लक्षात असून द्या. GDP कोण कॅल्क्युलेट करतं, GDP मी ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बी सारखे टर्म वापरले असेल. GDP म्हणजे काय हे आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचं आहे. आता GDP म्हणजे काय हे समजून घेण्यात असताना आपल्याला GDP समजून घेण्यात असताना बाजार किंमत, बघा GDP हा शब्द सारखा वापरलेला आहे. GDPचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा माहित पाहिजे. GDPचा लॉंग फॉर्म काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा काय आहे, GDPचा लॉंग फॉर्म. आता हे समजून घेण्यासाठी बघा 2 गोष्टी, बाजार किंमत. मग कशाची बाजार किंमत, बाजार म्हणजे तुम्ही आता मोबाईल घेतला, मोबाईलची किंमत किती आहे सध्याला, 7,000 8,000 काय असेल ती, ही काय झाली तुमची बाजार किंमत. मग ही बाजार किंमत, ठीक आहे बाजार किंमत, पण कशाची किंमत, वस्तू आणि सेवा. वस्तू व सेवा, ज्या काय वस्तू असतील इथं मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या, ज्या काय सेवा असतील, पण कशा, फायनल म्हणजे मोबाईलला रॉ मटेरियल लागतं, हे रॉ मटेरियल नाही. मोबाईल तयार झाल्यानंतर ज्या किमती आहेत त्या किमती काय, त्याला म्हणलं जाणार फायनल प्रोडक्ट. इंटरमिडिएट म्हणजे कोणता, मधला प्रोडक्ट कोणता, मोबाईलसाठी लागणारं जे इंटरमिडिएट साहित्य आहे ते काय झालं, इंटरमिडिएट झालं. परंतु फायनल म्हणजे कसं, की फायनल ती प्रोड्यूस करून तुमच्याजवळ आली, ती गोष्ट बनून आली. तुम्ही गाडी विकत घेतली, त्याच्यासाठी रॉ मटेरियल काय लागलं, चाक लागलं असेल गाडी बनवण्यासाठी, बाकी मग इतर काय असेल त्याचा आरसा आला, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या, त्याचं रॉ मटेरियल झालं. त्याची किंमत नाही आपल्याला कन्सिडर करायची, आपल्याला काय करायची, फायनल प्रोडक्टची किंमत कन्सिडर करायची. आणि ती बी कशी, बाजार किंमत, जी मार्केटमध्ये व्हॅल्यू चालू आहे ती कशाची, फायनल वस्तू व सेवाची. ज्या काय वस्तू दिलेल्या आहेत, ज्या काय सेवा दिलेल्या आहेत त्यांची, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली जाईल. ह्या सगळ्यांची काय केली जाईल, ॲडिशन केली जाईल. आणि ज्या म्हणजे मग कुठं तयार झालेल्या, ह्या प्रश्न आहे ना, कोणत्या भागामध्ये तयार झालेल्या, तर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये. कोणत्या बी डोमेस्टिक टेरिटरीमध्ये. डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे देशाच्या सीमेच्या अंतर्गतच. म्हणजे भारत असेल तर भारताची सीमा आहे, ह्याच्यात भारताच्या सीमेच्या आतमध्येच तयार झालेल्या वस्तू आणि सेवा, भारताच्या सीमेच्या बाहेर तयार झालेल्या नाहीत. म्हणजे कोणत्या बी देशाचा GDP काढताना त्याची बाजार किंमत कन्सिडर केली जाईल, कशाची, फायनल ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्याची.
काय डोमेस्टिक टेरिटरी म्हणजेच काय, तर त्या पर्टिक्युलर सीमेच्या अंतर्गतच, प्रादेशिक सीमेच्या अंतर्गतच, जर भारत असेल तर भारताच्या पर्टिक्युलर सीमेच्या अंतर्गतच ज्या वस्तू आणि सेवा तयार केलेल्या आहेत ह्यांचीच किंमत कन्सिडर केली जाईल आणि ठराविक कालावधी. आणि त्या बी गोष्टी असं नाही की बाबा ठराविक कालावधीमध्ये तयार झालेल्या, ठराविक कालावधी 1 वर्षासाठी युजली कॅल्क्युलेट केला जातो. 1 वर्षासाठी जनरली काय किती 1 वर्षासाठी हा GDP कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे बाजार किंमत कशाची, वस्तू व सेवांची, कशाची, कसल्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये म्हणजे त्या देशाच्या सीमेच्या अंतर्गतच तयार झालेल्या वस्तू आणि सेवाची जी बाजार किंमत आहे आणि ती बी कधी ठराविक कालावधीमध्ये तयार झालेली. म्हणजे असं नाही की बाबा मागच्या वर्षी जे काय प्रोड्यूस झालेलं आहे ते ह्या वर्षी GDP मध्ये ऍड केलं जाणार नाही, किंवा माग त्याच्या आधीच्या 2016ला जे काही वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत, वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत ते 2019च्या GDP मध्ये कॅल्क्युलेट केले जाणार नाहीत. म्हणजे ठराविक कालावधीचाच तिथं विचार केला जातो. असं नाही की बाबा पाकिस्तानमध्ये जे काही तयार केलेलं आहे ते भारताच्या GDP मध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे इथं विचार कशाचा केला, डोमेस्टिक टेरिटरीचा केला गेला. आणि बाजार किंमत असं नाही की बाबा एखादी वस्तू तयार झाली आणि त्याच्यावर टॅक्स किती लागला, 50 रुपये, आपल्या 50 रुपयाची ती वस्तू आहे त्याच्यावर टॅक्स लागला 2 रुपये, परत सबसिडी दिली सरकारने 1 रुपया, वस्तू कितीला गेली 51 रुपयाला, म्हणजे ही झाली त्याची काय बाजार किंमत झाली. म्हणजे कशाचा विचार केला जाणार आहे, त्या वस्तूच्या बाजार किमतीचा विचार केला जाणार आहे. म्हणजे त्या वस्तूची काय केली जाईल, बाजार किंमत. आणि फायनल प्रोडक्ट, फायनल म्हणजे कशी, जी फायनली तुमच्याजवळ प्रोड्यूस होऊन आलेले अशा. मग ह्या सगळ्यांची ॲडिशन करून काय केलं जाईल, प्रत्येक देशाचा काय केला जातो, GDP काढला जातो. आणि तसाच GDP आपल्या भारताचा देखील काय केला जातो, काढला जातो. आता मला वाटतं तुमच्या GDP म्हणजे काय लक्षात आलं असेल. मग हे समजल्यानंतर आता क्वेश्चन आहे बघा, काय क्वेश्चन, सपोज एखादा ए व्यक्ती आहे आणि हे ए व्यक्ती भारतीय व्यक्ती आहे, कोणता असून भारतातला आहे, ह्याची कंपनी कुठं आहे, अमेरिकेत आहे. बघा, ए व्यक्तीची कंपनी कुठं आहे, अमेरिकेमध्ये आहे. आणि अमेरिकेमध्ये कंपनी, एखादी त्याची कंपनी आहे किंवा तिथल्या एखाद्या कंपनीमध्ये त्याचे शेअर आहेत आणि ह्या शेअरमध्ये त्याला झालेला नफा असेल अमेरिकेमधल्या, किंवा त्याला तिथं तिथं बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे त्याच्यामध्ये सदस्य असेल तर त्याला तिथं काही जे पगाराच्या सहाय्याने त्याला पैसा आलेला असेल, तो भारताच्या GDP मध्ये काउंट केला जाईल का, क्वेश्चन आहे ना. हा पैसा येणार भारतातच येणार आहे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याने शेअरमध्ये गुंतवणूक केली, त्याला झालेला नफा कुठे येणार आहे, भारतातच येणार आहे. परंतु तो भारताच्या GDP मध्ये काउंट केला जाईल का, क्वेश्चन आहे ना. तो पैसा भारताच्या GDP मध्ये काउंट केला जाणार नाही, तो कुठं केला जाणार, अमेरिकेच्या GDP मध्ये काउंट केला जाणार. का, कारण ही वस्तू आणि सेवा ही कुठं तयार झालेली आहे, अमेरिकेमध्ये तयार झालेले आहे, भारतामध्ये झालेले आहे का नाही. सांगितलंय बघा, डोमेस्टिक टेरिटरी, ती वस्तू आणि सेवा काय झाली पाहिजे, ह्यांनी जी काही जिथं जो नफा झालेला आहे, जेव्हा तिथं वस्तू तयार झालेली असतील, जो काय पगार असेल, हा कुठं आहे, सगळा अमेरिकेमधला आहे. जरी तो भारतामध्ये पैसा आलेला असेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने, परंतु तयार कुठं झालेला आहे, अमेरिकेमुळे. मग तो कुठं कॅल्क्युलेट केला जाणार, अमेरिकेत GDP मध्ये. सपोज एखादी फिल्म स्टार आहे, सपोज एखादी फिल्म स्टार आणि पाकिस्तानची किंवा श्रीलंकेची एखादी फिल्म स्टार आहे असं समजून चाला, आणि श्रीलंकेचे फिल्म स्टारने भारतामध्ये मूवी बनवला आणि तो भारतामध्ये रिलीज केला. आता त्या मूवीमधून त्याला काहीतरी म्हणजे थोड्याफार प्रमाणात हिस्सा वगैरे मिळाला असेल, म्हणजे एक प्रकारे त्या फिल्म स्टारला जो पैसा मिळालेला आहे तो तिनं कुठं पाठवला, श्रीलंकेला पाठवला. तर मग कोणाच्या GDP मध्ये काउंट केला जाईल, भारताच्या का श्रीलंकेच्या. भारतामध्ये मूवी तयार केला आणि कोणत्या GDP मध्ये काउंट केला जाईल, तर तो भारताच्या GDP मध्ये काउंट केला जाईल. कारण ती फिल्म कुठं प्रोड्यूस झाली आहे, ती वस्तू असेल सेवा असेल ती कुठं तयार केलेली गेलेली आहे, भारतामध्ये तयार केलेली आहे. म्हणजे ती जरी त्या व्यक्तीने पैसा, ती बाहेरची व्यक्ती असेल आणि तिने जरी तो पैसा श्रीलंकेला पाठवला असेल तरी ती जी आहे वस्तू किंवा सेवा कुठं केलेली आहे, प्रोड्यूस झालेली आहे, भारतात झालेली आहे. म्हणून ते कुणाच्या GDP मध्ये काउंट केलं जाईल, भारताच्या GDP मध्येच काउंट केलं जाईल. अशा इतर भरपूर गोष्टी असतील. आता आणखी एक, आपल्या फॉरेन एम्बॅसी असतात बरोबर, आपले राजदूत वगैरे वेगवेगळ्या देशामध्ये असतात. कोण असतात, फॉरेन एम्बॅसी, तर राजदूत वगैरे आपले काय असतात, वेगवेगळ्या देशामध्ये असतात. मग हे जे असतात हे काय असतात बघा, बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळे असतात. मग ह्या देशामध्ये आता सपोज कोणत्या बी एका पर्टिक्युलर देशामध्ये असेल, आता ती सेवा देतात, कुणासाठी देतात, भारतासाठी. परंतु भारताच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये देतात का, ह्या व्याख्येनुसार बघा, GDPच्या व्याख्येनुसार बाजार किंमत पाहिजे, डोमेस्टिक टेरिटरी पाहिजे आणि ठराविक कालावधीमधलीच पाहिजे ती 1 वर्षासाठी. मग ती भारताचे राजदूत आहेत, सेवा भारतासाठी देतात, सेवा कोणाचे, भारताचे, परंतु ती भारताच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये तयार होत नाही. मग ही कोणाच्या GDP मध्ये कॅल्क्युलेट केली जाईल,
त्या ज्या देशामध्ये ती सेवा देतात त्या का आपल्या भारताच्या? तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे, ही जी सेवा दिली जाते बघा, ही जी भारताचे राजदूत आहे हे फक्त अपवाद आहे, ह्याला GDP मध्ये ही गोष्ट फक्त काय आहे, अपवाद आहे. ही गोष्ट कॅल्क्युलेट केली जाईल कुठं, भारताच्या GDP मध्ये. जरी भारताच्या बाहेर जरी ही सेवा दिली जात असेल तरी ही कुणाच्या GDP मध्ये काउंट केली जाणार, भारताच्या GDP मध्ये काय केली जाणार, ही सेवा कॅल्क्युलेट केली जाणार. ही फक्त गोष्ट काय आहे, अपवाद आहे GDP मध्ये. कशाच्या, डोमेस्टिक टेरिटरीच्या संदर्भात. कारण ती सेवा आपल्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये दिली जात नाही, भारताच्या बाहेर दिली जाते, पण भारतासाठी दिली जाते. पण आणि ही सेवा कुठं, भारताच्या GDP मध्येच काय केली जाईल, कॅल्क्युलेट केली जाईल. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण बघितलं आणि अशा प्रकारे ज्या काही वस्तू आणि सेवा फायनल प्रोड्यूस झालेल्या आहेत ह्या सगळ्यांचे ॲडिशन करून काय काढला जातो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय, GDP हा काढला जातो. आता GDP कॅल्क्युलेट करण्याची आपल्याला मेथड बघायची. तिथे वेगवेगळ्या मेथड GDP कॅल्क्युलेट वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या पद्धती आपल्याला काय, GDP कॅल्क्युलेट 3 पद्धतीने काय करतं, CSO कॅल्क्युलेट करण्याचं काम करतं. CSO काय करतं, GDP कॅल्क्युलेट करण्याचं काय लॉंग फॉर्म आहे CSOचा, सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. मग केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचं काम काय आहे, हे GDP कॅल्क्युलेट करण्याचं काम करतं. मग त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने काय करतं, कॅल्क्युलेट GDP करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल बघायचे, CSOचे ॲक्च्युअली मेथड वगैरे थोडासा डिफरन्स असतो ते कॅल्क्युलेट करताना वगैरे. पण थेरॉटिकली आपल्याला समजून घ्यायचे 3 महत्त्वाच्या मेथड कोणत्या, GDP कॅल्क्युलेट करण्याची खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि तिसरी एक मेथड आहे इन्कम पद्धत किंवा उत्पन्न पद्धत म्हटलं जातं. आपल्याला पहिल्यांदा बघायच्या त्या 2 पद्धती बघायच्यात. पहिली पद्धत आहे ती खर्च पद्धत. आता खर्च पद्धत बघत असताना हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अतिशय आहे फॉर्म्युला ह्या खर्च पद्धतीमध्ये. काय फॉर्म्युला, शॉर्टमध्ये लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, चिकझम लक्षात ठेवायचं. काय, CIGX - M. आता C कशासाठी आहे बघा, ह्या मेथडनी काय केला जातो, GDP कॅल्क्युलेट केला जातो ह्या फॉर्म्युल्याच्या आधारावर खर्च पद्धतीने. खर्च पद्धतीमध्ये हाच फॉर्म्युला एक फक्त लक्षात ठेवायचा, CIG + X - M. आता बघू आपण हे समजून घेऊ. C कशासाठी आहे, C फॉर कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे काय, उपभोग. आता C मध्ये काय काय घेतल्या जातात कन्सिडर, C मध्ये काय काय कन्सिडर केलं जाईल बघा, हे कन्झम्पशन, उपभोग. मग उपभोग खर्च किती झाला, म्हणजे तुम्ही मोबाईल खरेदी केला, गाडी खरेदी केली, म्हणजे ज्या फायनल प्रोडक्ट आहेत बघा, जे फायनल प्रोडक्ट आहेत, फायनल म्हणजे अंतिम वस्तू, ज्या अंतिम वस्तू आहेत, ज्या तुम्ही अंतिम वस्तू खरेदी केलेल्या आहेत बघा, अंतिम वस्तू ह्या सगळ्या काय येणार ह्याच्यामध्ये, मग ते आयात केलेले असो किंवा भारतामध्ये तयार झालेले असो बघा, भारतामध्ये तयार झालेले असो किंवा भारताच्या बाहेरून आलेले असो, म्हणजे आयात केलेल्या वस्तू असेल, ह्या सगळ्या काय केल्या जातील, कन्झम्पशनमध्ये कॅल्क्युलेट केल्या जातात. परंतु कोणत्या, अंतिम, फक्त अंतिम. आयात असतील तरी चालतील, आयात सुद्धा कॅल्क्युलेट केल्या जातील, म्हणजे आयात केलेलं सुद्धा इथं कॅल्क्युलेट केल्या जातील. आयात असतील, भारतामध्ये तयार झालेले असतील, या सगळ्या इंटरमिडिएट वस्तू असतात, म्हणजे मधल्या वस्तू, जसं रॉ मटेरियल वगैरे आहे ना, रॉ मटेरियल कच्चा माल वगैरे लागतो मोबाईल तयार करण्यासाठी, गाडी तयार करण्यासाठी, हे इथं कॅल्क्युलेट केलं जाणार नाही. ह्याची जी किंमत आहे ना खरेदी करता वेळेस, ही कॅल्क्युलेट केली जाणार नाही. सपोज कंपन्यांनी कच्चा माल खरेदी केला तर तो कॅल्क्युलेट केला जाणार नाही. पण तुम्ही ज्या अंतिम वस्तू आहे, कॉम्प्युटर झाला, मोबाईल झालं, गाडी झालं, ह्या काय केलं जाणार, इथं कॅल्क्युलेट केल्या जाणार कशामध्ये, C मध्ये. म्हणजे हा काय झाला, उपभोग खर्च एक प्रकारे, म्हणजे कशाचा फायनल, मग तो भारतामध्ये तयार झालेला असो किंवा आयात केलेला तयार असो. आता आयात केलं, तुम्ही आपल्याला क्वेश्चन पडला ना, आता हे आयात केलेला आहे, आयात केलेला जो माल आहे भारतामध्ये आलेला आहे किंवा आयात केलेली सेवा आहे जी अंतिम आहे, ही भारतामध्ये तुम्ही काय केली, खरेदी केली. मग ही आयात ही भारतामध्ये तयार झाली नाही, भारताच्या बाहेर तयार झालेली आहे. मग ही भारताच्या GDP मध्ये नको आहे आपल्याला, ही भारताच्या GDP मध्ये काय नाही पाहिजे. C मध्ये तर ही GDP मध्ये काय केली जाते, प्लस केली जाते. मग आपल्याला ही मायनस करावं लागेल, तर ही मायनस कुठं केली जाते, हे M मधून. M फॉर इम्पोर्ट, M फॉर कशासाठी आहे, इम्पोर्टसाठी. मग हिथं काय केलं जातील, जेवढ्या हिथं प्लस केल्या आणि हिथं जेवढ्या आयात केल्या होत्या त्या सगळ्या काय केल्या, इथं मायनस केल्या. C मध्ये त्या काय केलं, त्या ॲड केल्या त्या, म्हणून त्याला काय केलं आपण, ज्या ॲड केल्या होत्या त्या सगळ्या आयात वस्तू किंवा सेवा असतील फायनल, ह्या M मध्ये काय केले आपण, आयात काय केली, मग वजा केली. म्हणजे M फॉर कशासाठी, इम्पोर्ट, जे आयात आहे ते काय करायचे, आपल्याला वजा करायची, कारण आपल्या भारतामध्ये ही तयार झालेली नाही वस्तू किंवा सेवा. मग ही C कशासाठी, कंझम, उपभोग खर्चासाठी. नंतर I फॉर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट किंवा आपण काय म्हणतो, गुंतवणूक. ही कशा संदर्भात असणार आहे, गुंतवणुकीच्या संदर्भात असणार आहे. तुम्ही घर घेतलं, घरामध्ये गुंतवणूक केली, ही ह्याच्यामध्ये येणार.
नंतर कच्चा माल, कंपन्या काय करतात, कच्चा माल खरेदी करतात, म्हणजे इंटरमिडिएट वस्तू. बघा, इंटरमिडिएट वस्तूची खरेदी इथं काउंट केली जाणार नाही. कुठं केली जाणार, गुंतवणुकीमध्ये. कच्चा माल खरेदी केला म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे ही कशामध्ये काउंट केली जाणार आहे, आय मध्ये काउंट केली जाणार आहे. आय फॉर कशासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी. प्लस जी कशासाठी, गव्हर्नमेंट परचेस. गव्हर्नमेंट परचेस किंवा सरकारची खरेदी. सरकारच्या खरेदीमध्ये काय, सरकारला सेवा देतं. कोण देतं सेवा, कामगार देतं, सरकार कामगार. म्हणजे जे जे सरकारी सर्वंट आहेत ते काय करतात, सरकारला सेवा देतात. मग त्यांचा पगार असेल, त्यांचा काय असेल, पगार असेल. परत सरकार काय करतं, त्यांचा पगार झाला, सरकार काय खरेदी करतं, वस्तू सरकारला लागल्या वगैरे. मग ह्या सरकारची जी काही खरेदी वगैरे असेल ही सगळी कशामध्ये काउंट केली जाणार, जी मध्ये. पण जे सरकार स्कॉलरशिप देतं ह्या का गोष्टी काउंट केल्या जातील का ह्याच्यामध्ये, जी मध्ये. स्कॉलरशिप देतं वगैरे ह्या गोष्टी सारखं कारण किंवा एखाद्या योजनेच्या अंतर्गत पैसा देतं, ह्या इथं काय केलं जाणार नाही, काउंट केल्या जाणार नाही. कारण ह्या ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस 10 रुपये स्कॉलरशिप दिली, मग ही स्कॉलरशिप दिल्यानंतर ह्या 10 रुपयाचं तुम्ही काहीतरी खरेदी केलं तर ते कुठं काउंट होले जाणार, सी मध्ये काउंट केलं जाणार. डबल काउंटिंगचा प्रॉब्लेम नको म्हणून इथं काय सेवा किंवा काय तयार झालेली नाही, सेवा वस्तू तयार झालेली नाही. हा झालेली आहे का स्कॉलरशिप दिली त्यावेळेस, नाही. त्याच्यामुळे ही कुठं जी मध्ये काउंट केलं जाणार का, नाही. पण पगार दिला म्हणजे त्यांनी सेवा दिलेली आहे, बरोबर ना. मग ती सेवा काय केली जाणार, जी मध्ये काउंट केली जाणार. म्हणजेच एक प्रकारे सेवा किंवा वस्तू इथं काय झाल्या, म्हणजे जी काय खरेदी आहे ती जी साठी. मग दुसरं काय आलं, एक्स म्हणजे भारतामध्ये जो काय तयार झालेला माल आहे, ज्या काय वस्तू असतील, ज्या सेवा असतील ज्या भारतामध्ये तयार झालेल्या आहे ते बाहेर काय केल्या, निर्यात केल्या. वस्तू सेवा बाहेर काय केल्या, निर्यात केल्या. भारतामध्ये ज्या तयार झालेल्या ह्या काय करावं लागतील आपल्याला इथं, कारण भारतामध्ये तयार झालेले आहेत म्हणून त्या काय करावं लागतील, इथं ॲड करावं लागतील. आणि जे इथं आयात केलेलं होतं बघा, एक्सपोर्ट कशासाठी, एक्सपोर्टसाठी. हा एक्स घेतलेला आहे, एक्सपोर्टचा हा एक्स घेतलेला आहे, कशासाठी, निर्यात. आणि यम फॉर काय, इम्पोर्ट. इम्पोर्टचा हा यम घेतलेला आहे हा, ओके. हा यम. मग यम काय, आयात. आयात म्हणजे काय, इथं सी मध्ये ॲड केल्या होत्या आपण त्या गोष्टी आयात केलेल्या, ते आपल्याला काय करावं लागतील, वजा करावं लागतील. कारण भारतामध्ये तयार झालेल्या आहेत का, नाहीत. म्हणजे त्या काय केल्या आपण इथून वजा केल्या. मग हा यम फॉर कशासाठी, इम्पोर्ट. ज्या आयात केलेल्या आहे त्या वस्तू काय केल्या, वजा केल्या. म्हणजेच या खर्च पद्धतीनुसार अशा प्रकारे काय केलं आपण, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम काय करून काय काढला आपण, GDP काढला. कोणत्या मेथडनुसार, खर्च पद्धतीनुसार. आता हा GDP कॅल्क्युलेट केल्यानंतर हा झाला तुमचा काय ठराविक आला असेल, XYZ भारताचा GDP एवढा आला असेल. मग हा जो GDP निघणार तो काय निघणार, करंट मार्केट प्राइसला. सध्याला कांदा 2017-18 आता 2020 चालू आहे. सपोज 2020चा GDP काढला आहे, मग 2020ला कांदा किती, 15 रुपये किलो असेल, 15 रुपये पर kg असेल. तर ह्या करंट प्राइसला म्हणजे करंट मार्केट प्राइसला काय मिळेल, हा GDP मिळेल. म्हणजेच तुम्ही जो GDP काढलेला आहे आता खर्च पद्धतीनुसार हा काय मिळेल, GDP ॲट करंट मार्केट प्राइसला GDP मिळणार. म्हणजे स्थिर बाजार किमतीला काय मिळणार, हा तुमचा GDP. आपलं स्थिर नाही, काय चालू बाजार किमतीला, करंट मार्केट प्राइसला काय मिळणार, GDP मिळणार. आणि सपोज मग हा 2015ला आणि 2017ला किमती सेम असणार आहेत का, नाही. 2015ला सपोज कांदा 10 असेल तर इथं किती असेल, 15 असेल. आणि 2011ला इथं कांद्याची किंमत असेल किती, 7 रुपये असेल. तर बघा कोणती बी वस्तू झाली तर हे इथं GDP जास्तच दिसणार कधी बी. इथं काय होणार, कारण किमती वाढलेल्या आहेत, मग GDP बी काय होणार, ऑलवेज जास्त होणार आहे. म्हणजे असं कोणतं तरी एक पायाभूत किंवा आधारभूत वर्ष आपल्याला काय करावं लागेल, निवडावं लागेल. आणि त्या वर्षाला ज्या किमती होत्या त्याच्या आधारावर काय केला जाईल, पुढच्या वर्षाचा सुद्धा काय करायचं, GDP काढायचा. म्हणजे GDP हा करंट मार्केट प्राइसला काढला म्हणजे हा वाढतच जाणार, कारण किमती वाढल्या की काय होणार, GDP ऑलवेज काय होणार. जरी कांदा 10 किलो इथं प्रोड्यूस झाला असेल, इथं बी 10 झाला असेल, इथं बी 10 केजीच तयार केला असेल, तरी बघा इथं बी काय 7 रुपये GDP असेल, इथं काय झाला 10 रुपये GDP झाला. म्हणजे GDP काय होणार आहे, किमती वाढल्यामुळं जास्तच वाढत जाणार आहे. मग त्याला काय केलं जातं, GDPला कॉन्स्टंट मार्केट प्राइसवर आपल्याला आणायचं आहे. काय म्हणायचं आहे, करंटवरनं कुठं आणायचं आहे, करंट झाला, करंटवरून काय करायचं आपल्याला, कॉन्स्टंट मार्केट प्राइसला काढायचं आहे. कॉन्स्टंट मार्केट प्राइस. कॉन्स्टंट मार्केट प्राइसला GDP काढता वेळेस जे बेस इयर मानलं जातं किंवा आधारभूत वर्ष, बेस इयर किंवा पायाभूत वर्ष म्हटलं जातं, एक प्रकारे पायाभूत वर्ष हे 2011 मानलं जातं.
2011 हे GDPसाठी सध्याला करंट काय आहे, करंट काय आहे, पायाभूत वर्ष आहे. मग ह्या 2011ला 10 रुपये कांद्याची किंमत चालू असेल, 7 रुपये किंमत चालू असेल, 7 रुपये किंमत कांद्याची चालू असेल, तर 2020ला बी GDP काढता वेळेस कांद्याची किंमत किती कन्सिडर करायची, जरी 15 रुपये असली तरी किती करायची, 7 रुपयेच करायची. किती कन्सिडर करायची, 7 रुपयेच करायची. म्हणजे ते काय फॉर्म्युला वगैरे वापरून ते करत असतात, आपलं ते काही कामाचं नाही. मग अशा प्रकारे जो GDP काढला जातो, जरी इथं 15 रुपये असेल तरी किती कन्सिडर करायची, 7च करायची. कारण आपल्याला समजल ॲक्च्युली प्रोडक्शन वाढलंय का नुसत्या किमती वाढल्यामुळे आपला GDP वाढलाय हे समजण्यासाठी काय करायचं, 7 रुपयेच कन्सिडर करायची. मग जो GDP मिळतो तो काय म्हणतो, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस, स्थिर बाजार किंमत. आणि त्याच्यासाठी GDP मध्ये पायाभूत वर्ष कधी आहे किंवा पायाभूत वर्ष किती कधीचं म्हणलेलं आहे, 2011. म्हणजे 2011ला ज्या किमती असतील त्याच किमती कन्सिडर करून जर GDP काढला तर तो काय मिळतो, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस. म्हणजे GDP काय झाला, जर करंट मार्केट प्राइस सध्याला ज्या प्राइस चालू आहे त्याच्यानुसार काढला तर काय मिळेल, GDP ॲट करंट मार्केट प्राइस. आणि जे पायाभूत वर्ष 2011ला जे किमती होत्या त्या कन्सिडर करून काढल्यानंतर त्याच्या संग ॲडजस्ट केला तर तो GDP मिळतो आपल्याला, तो कोणता, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस. म्हणजेच काय, स्थिर बाजार किंमत. आणि स्थिर बाजार किमतीसाठी कोणतं पायाभूत वर्ष कन्सिडर केलं आहे, GDP मध्ये सध्याला 2011 हे काय केलेलं आहे, पायाभूत वर्ष सिलेक्ट केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. अशा प्रकारे हा झाला कोणता, खर्च पद्धतीने आपण काय केला, GDP काढला. ही कोणती मेथड, खर्च पद्धत. ह्याची वेळेस समजून घेण्यावेळेस आपल्याला काय माहिती, फॉर्म्युला माहित पाहिजे, सिग्झम, C+I+G+X-M. हा फॉर्म्युला काय करा तुम्ही, खर्च पद्धतीचा लक्षात ठेवा. मग ह्या फॉर्म्युल्याने आपण काय काढला, GDP ॲट करंट मार्केट प्राइस. मग करंट मार्केट प्राइसला किंवा काय म्हणलं जाईल, चालू बाजार किंमतीला. GDP कशासाठी, चालू बाजार किंमत. आणि त्याला जर पायाभूत वर्ष 2011 बरोबर ती जर ॲडजस्ट केलं तर आपल्याला काय मिळेल, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस किंवा GDP काय मिळणार आपल्याला, स्थिर बाजार किमतीनुसार काय मिळेल, GDP मिळेल. नंतर आता ही झाला खर्च पद्धतीनुसार आपला GDP. नंतर दुसरी मेथड आहे GDP कॅल्क्युलेट करण्याची, हे आपण बघितलं. CSO जे काढते ते ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये थोडासा डिफरन्स असतो ह्याच्यामध्ये, पण ते आपल्या काय एवढ्या एक्झामच्या दृष्टीनं काही कामाचं नाही. दुसरी मेथड आहे ती म्हणजे उत्पादन पद्धत किंवा काय म्हटलं जातं, प्रोडक्शन मेथड. CSO ही जी मोस्ट ॲक्सेप्टेबल मेथड मानली जाते. कोणती, उत्पादन पद्धत. म्हणजे जास्तीत जास्त ॲक्युरेट मेथड जी मानली जाते ना ती कोणती मानली जाते, उत्पादन पद्धत मानली जाते. प्रोडक्शन मेथड काय केली जाते, जास्त ॲक्युरेट मेथड मानली जाते GDP कॅल्क्युलेट करण्याची. मग ह्या मेथडनुसार जो GDP कॅल्क्युलेट केला जातो त्याच्यामध्ये बघा, सपोज एखादा हे आहे, म्हणजे इथं खाणकाम म्हणजे मायनिंग करायचं काम चालू आहे, खाणकाम करायचं चालू आहे, त्यावेळेस इथं काय खर्च आला, 0 रुपये आला कन्सिडर करून चाला खाणकाम करण्यासाठी वगैरे. म्हणजे तिथं मायनिंग करता वेळेस तुम्हाला इथं काय सापडलं, क्रूड म्हणजे एक प्रकारे कच्चा हे सापडलं असेल, खनिज वगैरे सापडलं असेल कोणतं, हे खनिज सापडलं तुम्हाला कच्चं. मग हे खनिज सापडल्यावर तर तुम्हाला ते म्हणजे मोफतच दिलेलं आहे असं समजून चाला, त्याची काही किंमत वगैरे नाही. मग ते खाणकाम केलं तुम्ही, मायनिंग केलं, परत त्याच्यापासून स्टील तयार केलं. काय केलं, स्टील तयार केलं. तुम्हाला काही ठराविक खर्च आला असेल आणि ते स्टील तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची किंमत ठेवली 1 लाख रुपये. किती, 1 लाख रुपये स्टीलची किंमत ठेवली. मग पहिल्यांदा सुरुवातीला काय होता, ज्यावेळेस इंटरमिडिएट गुड होतं त्यावेळेस तुम्हाला खर्च किती ॲक्च्युली होता, इथं मायनिंग करता 0 रुपये आला होता. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे ते तुम्हाला 0 रुपयात ते मिळालं होतं खनिज. आणि नंतर मग हे स्टील तुम्ही किंमत किती वाढवली, त्याच्यामध्ये ॲडिशन किती केली, व्हॅल्यू किती ॲड केली, ह्याच्यामध्ये 1 लाख रुपये ॲड केली ना एक प्रकारे. किती व्हॅल्यू ॲड केली तुम्ही, 1 लाख रुपये तुम्ही ठेवली. नंतर ती कुणी खरेदी केली, एखाद्या इंजिन बनवणाऱ्या कंपनीने खरेदी केलं ते स्टील. इंजिन बनवणाऱ्या कंपनीने काय केलं, ते स्टील खरेदी केलं. ते त्यांनी स्टील खरेदी केलं कितीला तुमच्याकडून, 1 लाख रुपयाला ते काय केलं, खरेदी केलं. मग 1 लाख रुपयाला ते स्टील खरेदी केल्यानंतर त्यांनी बी काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केलं. काय केलं, ते स्टील तुमच्याकडून खरेदी केलं आणि त्यांनी काय केलं, इंजिन बनवलं. ओके, त्याच्या सहाय्याने काय केलं, इंजिन बनवलं. मग त्यांनी त्या इंजिनाची किंमत किती ठेवली, 5 लाख रुपये, 5 लाख ठेवली. ह्यांनी किती व्हॅल्यू ॲडिशन केलं, 4 लाख रुपये. त्यांनी हे इंजिन विकलं ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीला. कुठल्या, ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीला हे इंजिन विकलं. सपोज त्यांनी इंजिन विकलं किती, 10 लाख रुपयाला हे ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीला. ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीला कितीला विकलं, 10 लाख रुपयाला हे इंजिन विकलं ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीला. मग ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीने किती व्हॅल्यू ॲडिशन केली, इथं 5 लाख रुपये व्हॅल्यू ॲडिशन केली.
म्हणजे प्रत्येक स्टेपला काय करत गेलेले, व्हॅल्यू ॲडिशन करत गेलेले आहे बघा. मग अशा प्रकारे बघा ह्याची किंमत किती झाली, टोटली किती व्हॅल्यू ॲडिशन केली बघा. पहिल्यांदा 1 लाख केलं, नंतर किती केलं 4 लाख, नंतर किती केलं 5 लाख, टोटली किती व्हॅल्यू ॲडिशन केली 10 लाख, बरोबर. आणि ह्याची किंमत किती आली ट्रॅक्टरची फायनली 10 लाख. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन प्रत्येक स्टेपला झाली ना, इथं 1 लाख, इथं 4 लाख, इथं 5 लाख, टोटली किती झाली 10 लाख रुपये झाली. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक वस्तूचं काढलं फायनल प्रॉडक्टपर्यंत नेऊन. मग प्रत्येक वस्तूला जी इंटरमिडिएट प्रॉडक्ट आहे, जे बदले प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू ॲडिशन केली आणि फायनल प्रॉडक्ट ज्यावेळेस बनला, जो ट्रॅक्टर बनला त्यावेळेस त्याच्यामध्ये टोटल व्हॅल्यू ॲडिशन किती केलेली आहे असं काढलं. तर अशा प्रत्येक वस्तूचं काढलं तर काय मिळतो आपल्याला, GDP. काय मिळणार आपल्याला, GDP ॲट करंट मार्केट प्राइसला मिळणार. GDP काय मिळणार तुम्हाला, नाही सॉरी, GVE मिळणार, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. GVE काय झालं, प्रत्येक स्टेपला व्हॅल्यू ॲडिशन केली ना बघा, ह्या स्टेपला केली, ह्या स्टेपला केली, ह्या स्टेपला केली, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राइस मिळणार. म्हणजे बेसिक प्राइसला काय मिळणार तुम्हाला, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय मिळणार तुम्हाला, बेसिक प्राइसला मिळणार GVA ॲट बेसिक प्राइस. म्हणजे 10 लाख तुमचा काय झाला, हा एका वस्तू मार्केटमध्ये एकच वस्तू आहे समजून चला, 10 लाख तुमचे काय झाली, ही ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काय झाली बेसिक प्राइसला झाली, GVA ॲट बेसिक प्राइसला काय 10 लाख. मग अशा जेवढ्या वस्तू आहेत ते सगळ्यांची ॲडिशन केली तर काय मिळेल, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट, म्हणजे इकॉनॉमीमध्ये जेवढ्या प्रोड्यूस झाल्या ते काय मिळेल तुम्हाला, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट काय मिळेल, बेसिक प्राइसला मिळेल. आता इकडे बघा, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राइसला मिळाली. मग हे जी ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आहे, म्हणजे व्हॅल्यू ॲड करत नेली म्हणून तिला काय म्हटलं गेलं, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे एक प्रकारे काय, तर ही ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड जी बेसिक प्राइसला जे मिळालेले आहे ह्याच्यामध्ये काय केलं, अप्रत्यक्ष कर. कोणती बी वस्तू तयार केली, हे ट्रॅक्टर 10 लाख रुपयाला तयार केलेला आहे, बरोबर, त्यांनी 10 लाख ठेवली, केंद्र सरकार आलं आणि म्हटलं ह्या 10 लाख रुपयावर आम्हाला काय पाहिजे, आता टॅक्स पाहिजे, उत्पादन शुल्क. आता सध्याला काय लागतो, GST लागतो. म्हणजे इथं जे काय अप्रत्यक्ष कर लागले ते ॲड केले. ह्याच्यावर काय केले, अप्रत्यक्ष कर काय असतील ते काय केले, इथं ॲड केले. आपण जे काय अप्रत्यक्ष कर लागतात ते इथं ॲड केले. आणि सपोज केंद्र सरकार म्हणले ठीक आहे, शेतकऱ्यांसाठी काय करू आपण, सबसिडी देऊ थोड्याफार प्रमाणात, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर काय करू आपण, सबसिडी देऊ, लोकांनी ट्रॅक्टर जास्तीत जास्त खरेदी करावं. म्हणजे केंद्र सरकारने काय ठराविक टॅक्स लावला आणि ठराविक काय केलं, अनुदान दिलं. काय केलं, अशा काही गोष्टीवर केंद्र सरकार काय करतं, अनुदान देतं. मग अशी अनुदानं काय केली, वजा केली ह्याच्यामधून. केंद्र सरकारने ही झालं काय, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राइस. त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष कर काय असतील केंद्र सरकार लावतं ते ॲड केलं आपण. आणि जर काय त्याच्यामध्ये अनुदान केंद्र सरकारने दिलं तर त्याची प्राइस काय होईल, कमी होईल. सपोज इथं 10 असेल, टॅक्समध्ये काय लागले, इथं टॅक्समध्ये सपोज लागले असते किती 50,000, झाली किती 10.5 लाख रुपयाची किंमत. 10.5 लाखामधून अनुदान परत 20,000 दिलं असेल तर होईल किती किंमत, मग 10,30,000 रुपये किंमत होईल त्याची. म्हणजे एक प्रकारे काय केलं जाईल, अशा भरपूर सगळ्या इकॉनॉमीमधल्या वस्तूंचा काय केला जाईल, विचार केला जाईल. म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राइस प्लस अप्रत्यक्ष कर प्लस काय अनुदान, हे जर मायनस अनुदान केलं तर काय मिळेल तुम्हाला, GDP ॲट करंट मार्केट प्राइस. म्हणजेच काय, सध्याची काय चालू बाजार किमतीला GDP मिळेल, चालू बाजार किमतीनुसार GDP मिळेल तुम्हाला. म्हणजे फायनली ह्याची प्राइस काय झाली असेल ती 10,30,000 झाली. सपोज 10 लाख किती 30,000 झाली, तर ही झाला काय, अशा जेवढ्या बी वस्तू असतील या सगळ्यांचं जर ॲड केलं तर आपल्याला काय मिळेल, GDP काय चालू बाजार किमतीला काय केला जाईल, हा मिळेल आपल्याला. मग हा जो GDP मिळालेला आहे चालू बाजार किमतीला, ह्याचं जर बेस इयर कधीचा आहे GDP 2011, मग ह्या 2011च्या किमतीबरोबर जर ॲडजस्ट केलं तर आपल्याला काय मिळेल, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस. कसा मिळेल, कॉन्स्टंट मार्केट प्राइस किंवा स्थिर बाजार किमतीनुसार GDP मिळेल. स्थिर बाजार किमतीनुसार काय मिळेल, GDP मिळेल. GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस किंवा काय GDP ॲट स्थिर बाजार किमतीनुसार काय मिळेल आपल्याला, कॉन्स्टंट मार्केट प्राइसनुसार काय मिळेल आपल्याला, GDP मिळेल. कधीच्या 2011च्या. 11 संग ते जर ॲडजस्ट केलं तर. आता बघा, प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येतं, कृषी येतं, जंगल येतं, मासेमारी, खाणकाम. म्हणजे ज्या गोष्टी काय झालेल्या आहेत त्या
निसर्गातूनच पहिल्यांदाच मिळालेले आहे तुम्हाला अशा गोष्टी. कोणत्या? कृषीमध्ये असेल, कोणतं जंगल असेल, मासेमारी व्यवसाय असेल, म्हणजे त्याच्यावर तुम्ही अजून प्रोडक्शन केलं नाही, म्हणजे एक प्रकारे काय मॅन्युफॅक्चरिंग केलं नाही, नवीन प्रोडक्ट त्याच्यापासून काय केलं नाही, बनवलं नाही. डायरेक्ट तुम्हाला मूळ मिळालेली कोणती बी गोष्ट असेल ती ह्याच्यामध्ये येते. म्हणजे शेतीतली असेल, कुठली जंगल असेल, मासेमारी संदर्भात, खाणकाम संदर्भात मायनिंग करून तुम्हाला हे मिळालं. म्हणजे ह्या सगळ्या काय इनिशियली मिळालेल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या तुमच्या काय येणार? प्राथमिक क्षेत्रामध्ये येणार. आता ह्या प्राथमिक क्षेत्राचा GDP मध्ये वाटा आपण दुसरी मेथड बघितली. ह्या दुसऱ्या मेथडनुसार बघितलं, सगळ्यात मोस्ट ॲक्सेप्टेबल मेथड आहे, त्याच्यानुसार सांगितलं गेलेलं आहे असं की प्राथमिक क्षेत्राचा जो वाटा आहे GDP मध्ये सगळ्यात कमी आहे आणि तो किती आहे? 20% पेक्षा कमी आहे जवळजवळ. हा प्राथमिक क्षेत्राचा GDP मध्ये सगळ्यात कमी वाटा आहे. नंतर द्वितीय सेक्टर किंवा द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर म्हटलं तरी चालेल याला. द्वितीय क्षेत्र ह्याच्यामध्ये काय येणार? मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ही जे प्राथमिक क्षेत्रामधल्या जे वस्तू आहे त्याच्यावर काय केलं? प्रोसेसिंग केलं, प्रोडक्शन केलं आणि नवीन काहीतरी वस्तू तयार केली. जसं दूध आहे, दुधावर काय केली? प्रोसेसिंग वगैरे करून काय तुम्ही बर्फी वगैरे बनवली, तरी बर्फी काय झाली? मॅन्युफॅक्चरिंग करून बनवलेलं काय? सेकंडरी प्रोडक्ट आहे. म्हणजेच एक प्रकारे काय हे सेकंडरी प्रोडक्टमध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग करून बनवलेले प्रोडक्ट असतील. परत बांधकामाच्या वेळी बांधकाम, परत वीज, गॅस, पाणी पुरवठा आणि इतर उपयोगी सेवा ह्या सगळ्या कशामध्ये मोडल्या जातात? द्वितीय क्षेत्रामध्ये मोडल्या जातात. आणि ह्या द्वितीय क्षेत्राचा जो GDP मध्ये वाटा आहे काय? 30% पेक्षा कमी आहे. म्हणजे 2 नंबरला द्वितीय क्षेत्राचा वाटा आहे. आणि सगळ्यात जास्त GDP मध्ये वाटा ह्या तृतीय क्षेत्राचा आहे किंवा टर्शियरी सेक्टर म्हणलं तरी चालेल. मग ह्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा ह्या काय येतात? तृतीय क्षेत्रामध्ये येतात. आणि ह्या GDP मध्ये ह्याचा जो वाटा आहे तो किती? 50% पेक्षा जास्त वाटा, सगळ्यात जास्त वाटा GDP मध्ये कोणता आहे? तृतीय क्षेत्राचा आहे. आता तिसरी पद्धत आपल्याला बघायची ती कोणती? इन्कम मेथड किंवा काय उत्पन्न पद्धत सुद्धा म्हटलं जातं हिला. ही जी इन्कम मेथड आहे ह्याच्यामध्ये मी सांगितलं पहिल्या मेथडनुसार मध्ये कोणता फॉर्म्युला? चिकझम फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दुसऱ्या मेथडमध्ये विप्रो नावाची कंपनी, त्याच्यावरनं फक्त ओ काढून टाकायचा पुढचा आणि नुसतं काय लक्षात ठेवायचं? विप्र, WIPR हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता ह्या फॉर्म्युलानुसार GDP कॅल्क्युलेट केला जातो. ह्याच्यामध्ये W फॉर वेजेस, म्हणजे जे कामगार आहेत कंपनीमध्ये एखाद्या, तर त्यांना काय दिला जातो? पगार दिला जातो. म्हणजे त्यांचा जो पगार वगैरे आहे तो कशामध्ये काउंट केला जाईल? हा W मध्ये. म्हणजे असा जेवढा पगार असेल, जिथं दिला जातो हा सगळा इथं W मध्ये काउंट केला जाईल. दुसरा आहे I म्हणजे इन्कम नाही, इंटरेस्ट, व्याज. I म्हणजे काय? व्याज, इंटरेस्ट, व्याज म्हटलं जाईल I साठी. म्हणजे कंपनीमध्ये बॉन्डमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल किंवा कंपनीला उधारीमध्ये कोणी पैसा दिला असेल, बरोबर ना, बँकांनी वगैरे, तर त्या कंपनीला काय देणं भाग आहे? व्याज देणं भाग आहे त्याच्यावर. म्हणजे कंपनीला पगार देणं भाग आहे, कंपनीला दुसरं काय आहे? व्याज देणं भाग आहे. मग किती व्याज दिलंय त्याची ॲडिशन केली. नंतर तिसरं P, प्रॉफिट. ज्यांची शेअरमध्ये गुंतवणूक आहे त्या शेअर होल्डरला कंपनीला काय देणं भाग आहे? झालेला नफा देणं भाग आहे. म्हणजे कंपनीमध्ये झालेला जो नफा आहे तो बी काय भागीदारी एक प्रकारे म्हणलं जाईल. प्रॉफिट म्हणजे नफा, लाभांश नफा असेल तो काय करायला लागेल? कंपनीला वाटावं लागेल, म्हणजे एक प्रकारे भागीदारांना द्यावा लागेल. नंतर तिसरं P फॉर प्रॉफिट आणि R फॉर रेंट, भाडं. जर तिथलं जमीन वगैरे असेल, कंपनीनं भाड्याने घेतले असेल, तर त्या कंपनीला काय करावं? जमिनीवर भाडं द्यावं लागणार आहे. म्हणजे हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत. प्रोडक्शन करण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कंपनीला काय करावं लागणार? द्यावं लागणार. म्हणजे असं एका कंपनीत झालं. अशा किती जरी कंपन्या, किती बी इस्टॅब्लिशमेंट असतील मार्केटमध्ये, या सगळ्यांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल? GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. हे सगळे काय आहेत? प्रोडक्शनचे फॅक्टर आहेत. कोणतं? W वेज, पगार. I इंटरेस्ट, काय? व्याज दिलं जावं लागणार आहे. प्रॉफिट, नफा द्यावा लागणार आहे. रेंट, भाडं द्यावं लागणार आहे. मग या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल? GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्टला काय मिळेल? GDP मिळेल. आणि ज्यावेळेस ॲक्च्युली CSO कॅल्क्युलेट करतं, हे झालं उत्पन्न पद्धतीनुसार हा मिळाला आपल्याला काय? GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. पण ॲक्च्युली ज्यावेळेस CSO कॅल्क्युलेट करतं त्यावेळेस याला म्हणतं CSO GVA, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट. CSO थेरॉटिकली आपण म्हणतो याला GDP ॲट फॅक्टर कॉस्ट, परंतु ज्यावेळेस रिअल लाईफमध्ये CSO कॅल्क्युलेट करतं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? GVA ॲट फॅक्टर कॉस्ट. मग ही जी GVA ॲट फॅक्टर कॉस्ट आहे ह्याच्यामध्ये बघा टॅक्सेस 2 प्रकारे लावले जातात. एक असतात आकारमानानुसार
आणि दुसरं असतात विदाऊट आकारमान, म्हणजे त्याच वस्तूचा आकारमान. आता मी तुम्हाला सांगतो, इथं जे काही वस्तू सेवा तयार केली असेल त्याच्यावर टॅक्सेस लावले कशानुसार, कोणते, प्रोडक्शन लेवल टॅक्सेस. प्रोडक्शन लेवल टॅक्सेस म्हणजे कशानुसार, ह्याच्यामध्ये आकारमानाचा विचार नाही केला जात, आकारमानाचा विचार नाही केला जात. एक प्रकारे आकारमानानुसार नाही म्हटलं तरी चालेल. नाही म्हणजे कोणते कोणते ह्याच्यामध्ये टॅक्सेस येऊ शकतात प्रोडक्शन लेवल टॅक्सेसमध्ये म्हटलं तर, प्रोफेशनल टॅक्स असेल, व्यवसाय कर म्हटलं तर त्याला चालेल, व्यवसाय कर, स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क, आणखी दुसरा झाला तर जमीन महसूल. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तुमची त्याच्यामध्ये आकारमानाचा काय केला जात नाही, एक प्रकारे विचार केला जात नाही किंवा त्याच्या किमतीचा व्हॅल्यूचा विचार केला जात नाही. ह्याच्यानुसार जे टॅक्स लावले जातात त्याला काय म्हणलं तर प्रोडक्शन लेवल टॅक्सेस. आणि दुसरं असतात वजा काय केलं जातं याच्यामधून, प्रोडक्शन लेवल सबसिडी, म्हणजे प्रोडक्शन लेवल काय, अनुदान. जसं शेतकऱ्याने एखाद्या कर्ज घेतलं, त्याची जमीन किती बी असो, 7% व्याज लागत असेल बँकेतून घेतलं तर केंद्र सरकार 3% काय करतं, स्वतः व्याज भरतं. म्हणजे असं एक प्रकारे, म्हणजे एक प्रकारे काय केलं, इंटरेस्ट सबवेन्शन दिलं. मग हे इंटरेस्ट सबवेन्शन बी काय एक प्रकारे केंद्र सरकारने काय केली, ठराविक पर्सेंटेज काय केली, सबसिडी दिली. सपोज 7% व्याज लागत असेल शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर आणि केंद्र सरकार काय म्हटलं 3% केंद्र सरकार भरेल तुम्ही रेग्युलरली वगैरे भरलं तर. मग हे काय केलं 3% केंद्र सरकारने भरलं. म्हणजे असा विचार केला जाणार नाही, ज्याने जास्त कर्ज घेतलंय आकारमानाचा विचार केला जाणार नाही किंवा व्हॅल्यूचा इथं विचार केला जाणार नाही सबसिडी देताना. मग ज्याने जास्त कर्ज घेतलंय त्याला केंद्र सरकार जास्त भरेल किंवा कमी भरेल असा विचार केला जाणार नाही. सरसकट कुणी किती कर्ज घेऊ 3% व्याजदर कोण भरेल, केंद्र सरकार भरेल. अशा प्रकारचे जे अनुदान दिले जातात जिथं आकारमानाचा विचार केला जात नाही त्याला म्हटलं जातं काय, प्रोडक्शन लेवल सबसिडी. तिथं आकारमानानुसार, बघा हे आकारमान सांगितलं, आकारमानानुसार नाही, आकारमानाचा विचार केला जात नाही. जसं मी सांगितलं इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे जे व्याज आहे ह्याच्यावर काय केली जाते, सूट दिली जाते, इंटरेस्टवर जी सूट दिली जाते ह्याच्यात जर केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनेमधून वगैरे म्हणा तर हा विचार केला जात नाही. ही जर ॲड केलं ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट, त्याच्यामध्ये काय प्रोडक्शन लेवल टॅक्सेस, जिथं आकारमानाचा विचार न करता जे टॅक्सेस लावले जातात जसं व्यवसाय कर, स्टॅम्प ड्युटी, जमीन महसूल लावला जातो, हे टॅक्सेस प्लस काय वजा काय केली, अनुदानं, जिथं आकारमानाचा विचार केला जात नाही अशी अनुदानं वजा केली तर आपल्याला काय मिळेल, GVA ॲट कसा, बेसिक प्राइस किंवा मूळ किमतीला. GVA कशाच्या, मूळ किमतीच्या मिळत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. हा विप्रनुसार काढला तर काय म्हणलं जातं, त्याला GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. परंतु रिअल लाईफमध्ये काय म्हणतं, CSO ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतं त्यावेळेस ते काय म्हणतं, GVA ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणतं. मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन लेवल टॅक्स ॲड केले, जे असे टॅक्सेस ज्यांचा आकारमानानुसार विचार केला जात नाही, त्याच्यामध्ये कोणते व्यवसाय कर असेल, स्टॅम्प ड्युटी असेल, जमीन महसूल असेल, हे काय केलं त्याच्यामध्ये ॲड केले आणि वजा काय केले, असे अनुदानं जे प्रोडक्शन लेवल अनुदान आहे, जसं काय तर व्याजदर दिला जातो इंटरेस्टवर वगैरे, असे जे अनुदानं वजा केले, ते अनुदान वजा केल्यानंतर मग जो मिळेल आपल्याला तो काय मिळेल, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राइस किंवा मूळ किमतीला, काय मूळ किमतीचा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. आता पुढं बघा, आता हा झाला तुमचा काय GVA ॲट बेसिक प्राइस. मग हे GVA ॲट बेसिक प्राइस आहे, GVA ॲट काय बेसिक प्राइस किंवा मूळ किमतीला आहे. ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं, प्रोडक्शन लेवल टॅक्सेस. आपलं ही प्रोडक्शन लेवल मी सांगितलं तुम्हाला काय टॅक्सेस सांगितलं, प्रोडक्ट टॅक्सेस. आता इथं प्रोडक्ट टॅक्सेस म्हणजे हे टॅक्सेस कोणते कोणते, GST असेल, उत्पादन शुल्क असेल, परत एक्साइज असेल, सीमा शुल्क असेल. हे सगळे कसं झालं, ह्याच्यामध्ये विचार कशाचा केला जातोय, आकारमानाचा, आकारमानानुसार किंवा किमतीचा विचार केला जातोय, किमतीनुसार हे टॅक्सेस लावले जातात, किमतीनुसार. मग हे टॅक्सेस काय करायचे तर ॲड केले, कोणते, प्रोडक्ट टॅक्सेस वजा काय करायच्या, प्रोडक्ट सबसिडी. म्हणजे त्या प्रोडक्टवर काय अनुदान वगैरे सबसिडी दिलेले आहेत, ज्या काय सबसिडी वगैरे दिलेल्या आहेत त्या काय करायच्या, वजा करायच्या. मग प्रोडक्ट टॅक्सेस वजा काय केल्या, प्रोडक्ट सबसिडी, ह्या बी कशानुसार, आकारमानानुसार दिल्या जातात. ते
जशी LPG सबसिडी दिली जाते, ही बी कशी आकारमानानुसार किंवा किमतीनुसार दिली जाणारी सबसिडी, आकारमानानुसार किंवा किमतीनुसार. हे कशामध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड जी बेसिक प्राइस झाली याच्यामध्ये काय केलं, प्रोडक्ट टॅक्सेस काय केले ॲड केले आणि वजा काय केल्या, प्रोडक्ट सबसिडी वजा केल्या, तर तुम्हाला काय मिळेल, GDP ॲट करंट मार्केट प्राइस. GDP ॲट काय मिळेल तुम्हाला, करंट मार्केट प्राइस किंवा चालू बाजार किमतीला हा GDP मिळाला. चालू बाजार किमतीला काय मिळाला, हा GDP मिळाला. आणि ह्याचं जर 2011 बेस इयरच्या किमतीसंग ॲडजस्ट केलं, म्हणजे हा आता जो आता मिळाला असेल चालू जे वर्ष आहे त्याच्यानुसार हा GDP काढला, परंतु 2011 जे बेस इयर किंवा पायाभूत वर्ष मानलंय त्यावेळी ज्या किमती होत्या त्याच्यासंग ॲडजस्ट केलं तर तो काय मिळेल आपल्याला, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस, म्हणजे स्थिर बाजार किंमत. GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस मिळेल. कशा संघ, 2011 संघ कॅल्क्युलेट केल्यानंतर. ही झाली कोणती आपली इन्कम मेथड किंवा उत्पन्न पद्धत. काय केलं जाईल, विप्रनुसार GDP काढला आपण, WH प्लस इंटरेस्ट प्रॉफिट रेंटनुसार GDP काढला तर काय मिळेल, GDP ॲट फॅक्टर कॉस्ट. परंतु CSOचं ॲक्च्युअल काय सांगतं, CSO कसा काय म्हणतं त्याला, GVA ॲट फॅक्टर कॉस्ट असं म्हणतं. मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन लेवल टॅक्सेस ॲड केले जिथं आकारमानाचा वगैरे विचार केला जात नाही, आणि वजा काय केले, अनुदानं वजा केली जिथं आकारमानाचा वगैरे विचार केला जात नाही, अशा प्रकारचे अनुदान. मग काय मिळालं आपल्याला, GVA ॲट बेसिक प्राइस मिळेल किंवा मूळ किमतीला. आणि हा जो GVA ॲट मूळ किमतीला मिळालेला आहे ह्याच्यामध्ये काय केलं, प्रोडक्ट टॅक्सेस ॲड केले. जसे कोणते टॅक्स, GST असेल, उत्पादन शुल्क असेल, सीमा शुल्क असेल, जो आकारमानानुसार किमतीनुसार लावला जातो. आणि वजा काय केल्या, प्रोडक्ट सबसिडी वजा केल्या, कोणत्या, आकारमानानुसार लावल्या जातात, किमतीनुसार लावले जातात, जसे LPG सबसिडी वगैरे असतील. मग ह्याच्यानुसार जर केलं तर आपल्याला फायनली काय मिळेल, GDP ॲट करंट मार्केट प्राइस किंवा चालू बाजार किमतीला. आणि त्याचं जर ॲडजस्ट आपण केलं, पायाभूत वर्ष कधीचं GDPचं आहे, आधारभूत वर्ष किंवा पायाभूत वर्ष 2011, तर आपल्याला काय मिळेल, किंवा बेस इयर म्हटलं जातं, ह्याला काय म्हटलं जातं एक प्रकारे, बेस इयर GDPचं कधी आहे 2011, ह्याच्या संग ॲडजस्ट केलं तर आपल्याला काय मिळेल, GDP ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राइस. हे झालं आपण GDP काढला कोणत्या पद्धतीनुसार, तिसऱ्या पद्धतीनुसार, उत्पन्न पद्धतीनुसार. आता प्रत्येक इकॉनॉमीचा वृद्धी दर काढला जातो किंवा ग्रोथ रेट काढली जाते. भारतामध्ये ही जी ग्रोथ रेट काढली जाते ती GDPच्या आधारावर काढली जाते. GDPच्या आधारावर जी ग्रोथ रेट काढली जाते ती कशी काढली जाते, GDP चालू वर्षाचा, बघा चालू वर्षाचा किती GDP आहे वजा काय मागच्या लास्ट इयरचा GDP किती आहे. म्हणजे सपोज चालू वर्ष कोणतं असेल 2019चा GDP वजा 2018चा GDP डिवायडेड बाय काय, परत लास्ट वर्षाचा म्हणजे 2018चा GDP मल्टिप्लाय बाय काय 100 करून जो GDP काढला जातो तो काय येणार, GDP मध्ये बाबा मागच्या वर्षी तुलनेत एवढी काय झाली आपण म्हणणार, वृद्धी झाली. म्हणजे 2017च्या तुलनेत 2018 मध्ये एवढी, 2018च्या तुलनेत 2019 मध्ये एवढी काय झाली, GDP मध्ये वाढ झाली. अशा प्रकारे जो काढला जातो तो काय काढला जातो, ग्रोथ रेट किंवा GDPचा वृद्धी दर काढला जातो प्रत्येक इकॉनॉमीचा. म्हणजे GDP चालू वर्षाचा वजा लास्ट वर्षाचा डिवायडेड बाय लास्ट वर्ष मल्टिप्लाय बाय काय 100, म्हणजे लास्ट वर्षाचा GDP, लास्ट वर्षाचा GDP मल्टिप्लाय बाय काय करायचं आपल्याला 100 करायचं गुणुले, तर आपल्याला काय मिळेल, ग्रोथ रेट किंवा वृद्धी दर मिळेल. नंतर मग ह्याच्यामध्ये दोन प्रकारे ग्रोथ रेट. आता जर GDP तुम्ही चालू वर्षाचा विचार केला, बघा चालू वर्षाचा GDP, परंतु चालू किमतीनुसार जर का विचार केला, म्हणजे ज्या चालू किमती त्यावेळेस होत्या ना त्या चालू किमतीनुसार जर तुम्ही काढला तर त्याला म्हणला जातो नॉमिनल ग्रोथ रेट म्हणली जाते. म्हणजे चालू किंमत सपोज कांद्याची 2019ला मी सांगितल्यानुसार 15 रुपये आहे, तर ती 15 रुपयेच कन्सिडर करून जर GDP तुम्ही कन्सिडर केला त्याचाच, म्हणजे GDP चालू वर्षाला 15 रुपये आणि लास्ट वर्षाला जर तेवढी कांद्याची किंमत आहे त्यात तेवढा ते वजा केला, म्हणजे एक प्रकारे ज्या वस्तू आहे त्यांची किंमत आहे त्या वजा केला, तर चालू किमतीचा विचार करून जो ग्रोथ रेट काढला जातो त्याला काय म्हणलं जातं, नॉमिनल ग्रोथ रेट म्हणलं जातं, नॉमिनल ग्रोथ रेट. आणि रिअल ग्रोथ रेट जो आहे तो काय केला जातो, 2011 सांगितलं GDPचं वर्ष कोणतं, स्थिर किमतीचा विचार केला जातो, पायाभूत वर्ष. मग ह्या स्थिर किमतीचा विचार करून जो कॉन्स्टंट प्राइसचा विचार करून जो ग्रोथ रेट काढला जातो, म्हणजे ही तर सगळी प्राइस कोणत्या वर्षासंग ॲडजस्ट केली जाईल, 2011च्या वर्षासंग, या वर्षासंग 2011 या वर्षासंग काय केली जाईल, प्राइस ॲडजस्ट करून जी वृद्धी दर काढला जातो त्याला काय म्हणलं जाईल, रिअल ग्रोथ रेट, जो काय स्थिर किमतीनुसार काढला जाईल 2011च्या, ती काय येणार तुमचा रिअल ग्रोथ रेट येणार.
म्हणजे GDP चालू वर्षाचा वजा लास्ट वर्षाचा डिवायडेड बाय लास्ट वर्षाचा GDP कोणत्या चालू वर्ष 2011 संघ ॲडजस्ट करून जो ग्रोथ रेट काढला जाईल तो काय म्हणला जाईल रिअल ग्रोथ रेट. आता हे रिअल ग्रोथ रेट आपल्याला माहीत पाहिजे थोड्याफार व्हॅल्यू. 2013-14 बघितलं 6.4 होता, 14-15 7.4 होता GDP मध्ये रिअल ग्रोथ रेट, 2017-18 7.2 होता, 2015-16 8 होता, 16-17 8.2 होता. म्हणजे 13-14 किती होता 6.4, 15-16 14-15 7.4, 15-16 8 होता, नंतर 16-17 वाढला 8.2 वर गेला, 17-18 किती 7.2 झाला. म्हणजे असा कमी जास्त होत राहतोय, असं इन्क्रीज वगैरे डिक्रीज असं म्हणजे होत राहतोय थोडा थोडा. आता मला सांगायचं तुम्ही 2018-19ला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं कमेंटमध्ये की 2018-19ला GDPचा म्हणजे आपला वृद्धी दर किती होता. ह्या हे काय करायचं तुम्ही सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये टाका. आहे 2017-18ला किती होता 7.2 आणि 2018-19ला वृद्धी दर किती होता. हा रिअल नॉमिनल असतो, नॉमिनल ॲक्च्युली रिअलपेक्षा काय असतो जास्त असतो, कारण इथं करंट किमती कशा असणार आहेत 2011च्या किमतीसंग विचार केला तर कशा असणार आहेत जास्त असणार आहे. त्याच्यामुळे नॉमिनल ग्रोथ रेट बी काय राहणार आहे जास्त राहणार आहे. त्याच्या काय ते काय एवढ्याचं आपल्या एवढ्याचं महत्त्वाचं नाही, पण आपल्यासाठी रिअल ग्रोथ रेट ते बी मागच्या 2-3 वर्षाचं काय पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे 2016-17ला 8.2 होता, 17-18ला किती 7.2 आणि 18-19चं काय करायचं तुम्ही टाकायचं कमेंट सेक्शनमध्ये. नंतर अशा प्रकारे काय काढला जातो इकॉनॉमीचा वृद्धी दर काढला जातो. पुढचा आहे GDP डिप्लेटर किंवा अवस्थिती. GDP डिप्लेटर किंवा अवस्थिती म्हणजे काय तर जो नॉमिनल GDP आहे कशा संघ चालू किमती संघ चालू किमतीच्या आधारावर काढला जातो. म्हणजे सध्याला ज्या चालू किमती आहे त्याच्यानुसार जो GDP काढला जातो नॉमिनल GDP जो काढला जातो किंवा आणि डिवायडेड बाय काय रिअल GDP. म्हणजे नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP केला पायाभूत वर्षानुसार. म्हणजे 2011च्या ह्या वर्षानुसार जर विचार केला तर तुम्हाला काय मिळेल GDP डिप्लेटर किंवा अवस्थिती मिळेल. आता GDP डिप्लेटर मी सांगितलं नॉमिनल GDP म्हणजे चालू किमतीचा विचार करून जो आहे तो नॉमिनल GDP काढला जाईल आणि रिअल GDP म्हणजे काय पायाभूत वर्ष जे आपण 2011 संघ विचार करून काढला जाईल आणि मल्टिप्लाय बाय 100 केलं की आपल्याला काय मिळेल GDP डिप्लेटर किंवा काय GDP अवस्थिती मिळेल. आता बघा आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण बघत असताना GDP आपण काय केलं समजून घेतलं. GDP समजून घेतल्यानंतर थोड्या छोट्या मोठ्या टर्मिनॉलॉजी आहेत आपल्याला समजून घ्यायच्यात. GNP म्हणजे काय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. GNPचा लॉंग फॉर्म काय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता हा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कसा काढला जातो GDP बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कसा काढला जातो GDP प्लस नेट फॅक्टरी इन्कम कुठून अब्रॉडमधून आलेली. आता मी सांगता वेळ GDP मध्ये सांगता वेळ सपोज एखादा व्यक्ती ह्याची बाहेर कंपनी आहे परदेशामध्ये, इथं त्याचं काय कंपनीमध्ये शेअर आहेत किंवा तिथं बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये त्याला काय मिळत असेल पगार मिळत असेल, प्रॉफिट मिळत असेल तिथं झालं तर प्रॉफिट म्हणजे बघा WIPR हे काय आहेत वेज इंटरेस्ट म्हणजे तिथून पगार असेल त्याला मिळत असणारा, व्याज मिळत असेल सपोज त्याचं बॉन्डमध्ये असेल गुंतवणूक तर त्या बॉन्डवर त्याला काय मिळत असेल व्याज मिळत असेल ना. परत आणखी दुसरं काय प्रॉफिट मिळत असेल त्याला तिथून शेअरमध्ये गुंतवणूक असेल, त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असेल तर त्याला पगार मिळत असेल, रेंट असेल त्याने काय रेंटने दिलेली असेल त्याची प्रॉपर्टी वगैरे तर त्याच्यावर रेंट मिळत असेल. मग तो त्या सगळ्या गोष्टी कुठल्या आहेत परदेशातल्या आहेत त्या बरोबर ना, परदेशात तयार झालेल्या आहेत त्या भारताच्या डोमेस्टिक टेरिटरीच्या बाहेर झालेल्या आहेत त्या. परंतु हा सगळा पैसा कुठे येतोय कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतामध्ये येतोय. परंतु मग GDP मध्ये विचार केला जाताना GDP काढता वेळेस आपण हा कॅल्क्युलेट करत होतो का नव्हतो करत. GDP कॅल्क्युलेट करता वेळेस हा पगार किंवा व्याज आलेला असेल प्रॉफिट आलेला असेल रेंट आलेला असेल बाहेरून परदेशी व्यक्तीचा हा GDP कॅल्क्युलेट करताना करत होतो का आपण कॅल्क्युलेट नव्हतो करत कॅल्क्युलेट, कारण तो बाहेर वस्तू किंवा सेवा कुठं झालेली आहे तयार बाहेरच्या देशामध्ये झालेली म्हणून इथं कॅल्क्युलेट केला जात नसायचा. परंतु ज्यावेळेस GNP कॅल्क्युलेट केला जातो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं जे काय असेल ते काय करायचं अशा मार्गाने जे काय भारतामध्ये आलेलं असेल ते काय केलं जाईल प्लस केलं जाईल. भारतामध्ये जे काय आलेलं आहे ना अशा मार्गाने वेज असेल इंटरेस्ट असेल प्रॉफिट रेंटच्या स्वरूपात जो काय पैसा भारतामध्ये आलेला असेल तो काय केला जाईल प्लस केला जाईल आणि मायनस काय ह्याच्यामधून आणखी मायनस काय केलं जाईल सपोज 10 रुपये आले असतील तर 10 रुपये काय केले प्लस केले. परंतु अशा प्रकारे भारतामध्ये बी कुणी ना कुणी गुंतवणूक केली असेल शेअरमध्ये बॉन्डमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या काय ह्याच्यामध्ये तो बी वेजच्या संदर्भात म्हणा इंटरेस्ट म्हणा प्रॉफिट म्हणून रेंट म्हणून भारताच्या बाहेर पैसा घेऊन जात असेल ना तो काय केला जाईल वजा केला जाईल. असा 9 रुपये जर त्यांनी घेऊन गेला असेल तर राहिला किती प्लस मायनस करून 1 रुपया राहिला. म्हणजेच काय नेट फॅक्टरी इन्कम भारतात अब्रॉडमधून भारतामध्ये किती आली 1 रुपया आली. हे काय केले इथं
प्लस केली, म्हणजे GDP प्लस नेट फॅक्टर इन्कम कुठून, अब्रॉड बाहेरून आलेली परदेशातून, ही जर प्लस केली तर आपल्याला काय मिळेल, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP आपल्याला काय होईल, मिळेल. आणि मग हा GNP आपल्याला मिळाला, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मग हा GNP मिळाल्यानंतर बघा हा GNP आपल्याला मिळाला, GNP मिळाल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, NNP. GNP तुमच्या लक्षात आला असेल आता. GNP मिळाल्यानंतर आपल्याला काय काढायचं, NNP. NNP म्हणजेच काय, नेट नॅशनल प्रोडक्ट. बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपण काय कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला NNP बघायचा. NNP बघत असताना NNPचा लॉंग फॉर्म काय, नेट नॅशनल प्रोडक्ट. हा काय करायचा आहे, बाजार किमतीवर काढायचा आहे. मग नेट नॅशनल प्रोडक्ट जो आहे बाजार किमतीवर काढत असताना काय केलं जाईल, हा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आपण आता बघितला. हा ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमधून काय वजा करायचा, घसारा, डिप्रिसिएशन वजा करायचं. म्हणजेच एखादी ही असेल बा 10,000 रुपयाची मशीन असेल, हे 10,000 रुपयाची मशीन आहे, ह्याच्यामधून काय केले, त्याचं घसारा म्हणजे एक प्रकार तिचे झीज वगैरे झाली म्हणा, किंवा ती हाय कंपनीमध्ये 10,000ची मशीन आणली असतात, 10,000 रुपये तिची किंमत राहणार आहे का नंतर काही दिवसांनी, तर तिचा घसारा झाला, ती नंतर 9,000ची होणार आहे. म्हणजे एक प्रकारे काय झालं, हा घसारा काय केला, वजा केला, तर आपल्याला काय मिळेल, नेट नॅशनल प्रोडक्ट कशाच्या आधारावर मिळेल, बाजार किमतीच्या आधारावर मिळेल. मग नंतर नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट काढायचा आहे. नेट नॅशनल प्रोडक्ट फॅक्टर कॉस्ट काढत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट बाजार किमतीला जो आपण काढलेला आहे बघा, आता हा नेट नॅशनल प्रोडक्ट कशाच्या आधारावर काढला आहे, बाजार किमतीच्या. त्याच्यामधून काय करायचं आपल्याला, अप्रत्यक्ष कर काय करायचं, वजा करायचं, आणि प्लस काय करायच्यात, अनुदान करायच्यात. म्हणजे अप्रत्यक्ष कर वजा केला आणि अनुदान काय केले, ॲड केले, तर आपल्याला काय मिळेल, नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट. आता हे आपल्याला यात आणखी समजून घेताना आपण बघा, GDP सपोज 100 रुपये असेल आणि GNP किती असेल, GNP म्हणजे काय, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड आपण बघितले 1 रुपये, म्हणजे 100 + 1 किती, 101 रुपये आला. आणि त्याच्यामधून आपण GNP बाजार किमतीला मिळाला, म्हणजे एक प्रकारे ह्या मिळाला काय आपल्याला, GNP मिळाला. GNP मधून काय केलं आपण, NNP काढता वेळेस काय केलं आपण, GNP वजा काय, घसारा सपोज 2 रुपये झाला तर किती आले, किंमत आपली 99 आली. हा काय आला आपल्याला, NNP आला. कशाच्या आधारावर, बाजार किमतीच्या आधारावर आला. मग ह्या NNP मध्ये आपण काय करायचं, ह्याच्यावर काय अप्रत्यक्ष कर वगैरे सरकारने लावले असतील ना, त्या अप्रत्यक्ष कर काय करायचे, वजा करायचं. सपोज 2 रुपये लावले असतील, आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड काय करायचं, अनुदान सरकारने काय दिलेले असतील त्या वस्तूवर पर्टिक्युलरली 1 रुपये अनुदान ॲड केलं तर आपल्याला किती आलं, 98 रुपये, म्हणजे फायनल प्रोडक्शन किंमत वगैरे आली. म्हणजे एक प्रकारे एक्झाम्पल म्हणून सांगितलं तुम्हाला हे. म्हणजेच GNP म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GDP प्लस जे काय बाहेरून आपल्या इकडे काय वस्तू आल्या असतात, म्हणजे बाहेरून डब्बे, पगार, व्याज, प्रॉफिटच्या संदर्भात जे काय भारतामध्ये आलं असेल, किंवा भारतातून बाहेर काय गेलं असेल, हे काय केलं त्याच्यामध्ये नेट म्हणजे काढून ते ॲड वगैरे केलं तर GNP. NNP काय, GNP वजा घसारा, NNP काय, परत NNP फॅक्टर कॉस्टला काय, NNP बाजार किमतीला वजा काय, अप्रत्यक्ष कर अधिक काय, अनुदान. आता बघा हे जो NNP काढला जातो बाजार किमतीला, तो वजा अप्रत्यक्ष कर प्लस अनुदान करून काढला जातो. ह्याला म्हणलं जातं काय, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट. हा फॅक्टर कॉस्टवर झालं. आणि हा जो NNP ॲट फॅक्टर कॉस्ट असतो, हाच काय असतो, आपलं राष्ट्रीय उत्पन्न. ह्यालाच काय म्हटलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यानुसार मग पर कॅपिटा इन्कम काढता वेळेस, पर कॅपिटा इन्कम, तोच टॉपिक आपण काय करत होतो, बघत होतो, हा राष्ट्रीय उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न काढता वेळेस प्रत्येक व्यक्तीमागं किती उत्पन्न आहे काढता वेळेस आपल्याला काय करायचं आहे, NNP ॲट फॅक्टर कॉस्ट डिवायडेड बाय काय केलं, लोकसंख्येने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, राष्ट्रीय उत्पन्न, आपलं दरडोई उत्पन्न मिळेल. हा नेट नॅशनल प्रोडक्ट हा फॅक्टर कॉस्ट काय आहे, आपला राष्ट्रीय उत्पन्न आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न मिळेल. आता आता बघा आपण GDP कॅल्क्युलेट केला, ह्याच्यामध्ये आता काही गोष्टी इन्व्हायरमेंटला हानिकारक असतील, ह्याचा विचार केला का आपण, नाही केला. काही गोष्टी इंडस्ट्री आली तर इंडस्ट्रीमुळे इन्व्हायरमेंटला काय होते, हानी होती या. मग परत तंबाखू असेल तर तंबाखूमुळे, किंवा दारू असेल दारूमुळे लोक दारू पितात वगैरे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, हानिकारक आहेत, त्या निगेटिव्ह आहेत त्या. मग ह्याचा विचार केला जातो का, म्हणजेच आपण आर्थिक वृद्धी कॅल्क्युलेट केली, ग्रोथ रेट. मग आर्थिक वृद्धी आपली किती झाली आपण कशाच्या आधारावर कन्सिडर करतो, GDPच्या आधारावर. आणि GDP कॅल्क्युलेट करता वेळेस आपण असे इन्व्हायरमेंटला हानिकारक असणाऱ्या गोष्टींचा विचार करतो का, नाही. म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये आपण असे इन्व्हायरमेंटला हानिकारक असतील, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी असतील, ह्याचा काय करत नाही, विचार करत नाही. परंतु जो आर्थिक विकास असतो, आर्थिक विकास म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात.
म्हणजे एक प्रकारे काय केलं, दारूचं प्रोडक्शन नाही केलं, त्याच्यामुळे लोकांनी दारू पिली नाही, त्याच्यामुळे लोक शिकली, म्हणजे इकॉनॉमीवर पॉझिटिव्ह परिणाम झाला. किंवा तंबाखू असेल म्हणजे इंडस्ट्री आली, म्हणजे एखादी कोळशाची इंडस्ट्री असेल, कोल इंडस्ट्री, तर तिथं काय इन्व्हायरमेंटला बाहेरच्या काय होते, प्रदूषण होतं, मग ते प्रदूषण झालं नसतं. म्हणजे आर्थिक विकासामध्ये दोन्ही गोष्टीचा विचार केला जातो. म्हणजे ग्रोथ बरोबर काय केला जातो, पॉझिटिव्ह गोष्टीचा बी विचार केला जातो. त्याला म्हटलं जातं आर्थिक विकास. आणि आर्थिक वृद्धीमध्ये काय केलं जातं, फक्त काय किती GDP वाढला, GDP किती वाढला, त्याच्यानुसार आर्थिक वृद्धी कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, हे सर्व आपण कशामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बघितलं. आय थिंक मी सगळा जवळजवळ राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक हा जवळजवळ सगळा तुम्हाला डिटेलमध्ये घेण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. जर आवडला हा व्हिडिओ तुम्हाला तर काय करा, लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा काय करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.